तर राम राम मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. तर काजे बंधू फान्समध्ये मी आकाश काजे तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर व्हिडिओ जास्त लंबा न करता मित्रांनो शॉर्ट माहिती तुम्हाला देणार आहे आणि कशाबद्दल व्हिडिओ आहे ते तुम्हाला लगेच माहितीच पडणार आहे मित्रांनो. त्याआधी आपल्या मिरचीची कंडिशन बघून घ्या तुम्ही, काय कंडिशन आहे. आपण जे मागे खत वापरले होते त्यामुळे आपल्या मिरची पिकाला काय फरक जाणून येत आहे. इथे बघा, ही जे US 1003 जे मिरची आहे ते पूर्णपणे आता हे नष्ट होण्याच्या कागारीवर आहे. पण आपण तरीही याला 1-2 तोडे करू आणि याचा जितका होईल तितका आपण मोबदला काढू. तर बघू शकता कुठे कुठे तर काहीच रोग नाही आहे. बघू शकता किती छान फुटवे इथे आलेले आहे आणि कुठे कुठे जे आहे ते रोग आहे. तर आपण याला पटपाण्याचा अवलंब केला आहे. अजून याला पटपाणी देऊ. पटपाणी दिल्यामुळे याच्यामधला ट्रेस कमी होतात आणि जास्तीत जास्त आपल्या मिरची पिकाला थंडावा मिळतो आणि त्यामुळे आपली मिरची पीक जे आहे ते जोमाने वाढतं. तर बघू शकता हा प्लॉट जरासा पिवळा पडलेला आहे आणि आपला जो आहे आर्मरचा प्लॉट तो अजूनही हिरवा आहे मित्रांनो. तर त्याआधी बघू शकता मी याच्यात आंतरपीक जे घेतलं आहे ते आता आहे फुलगोबी आणि पत्तागोबी, कारण की आपल्याजवळ जागा शिल्लक होती. तुम्ही आपल्यामध्ये काय झालं ज्यांनी तुमची मिरची जळली आहे तर मिरची जळली जाऊ द्या ते मागच्या गोष्टी, पण आता आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेतलं. बघू शकता इथे आपण टरबूजसुद्धा लावलेला आहे आणि टरबूजचा वेल बघा किती छान वाढलेला आहे. टरबूजची जर माहिती पाहिजे ना मित्रांनो, इंस्टाग्रामवर आपलं पेज आहे काजे बंधू नर्मदा मसाले म्हणून, त्याच्यावर आपण प्रत्येक व्हिडिओ टाकलेले आहे आणि त्याच्यावरून आपण कोणतं नियोजन केलं आहे त्याच्यात आपण सांगितलं आहे मित्रांनो. तर बघू शकता आता मी तुम्हाला फवारणी सांगू देतो काय घेणार आहे. पहिले एक तुम्हाला मी आता तिकडे जाणार विहिरीजवळ, तिकडे आपल्या औषधं ठेवल्या तर त्याच्या आधी मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. आपली मिरची बघा, ही बघा पहिले हातात न मावणारी मिरची आता आपल्या एका हातात 2 मावते. तर अशी ही मिरचीची साईज झाली आहे. का बरं? कारण की याच्यात व्हायरस आलेला आहे, कोणत्या प्रमाणात रोग आला आहे, त्यामुळे हे जशी पाहिजे तशी वाढत नाही आहे मित्रांनो. तर त्या फवारणीमुळे तुम्हाला रिझल्ट जर पाहायचा असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याचा रिझल्ट पण दाखवू. तो फवारा मारला की या मिरचीची साईज आहे ती दुप्पटनी वाढणार आहे. तर मित्रांनो आपण आधी जे खत सोडलं होतं 0-44-44 आणि त्याच्यासोबत सोडलं होतं आपण व्हॅलिडामायसिन, ज्यामुळे अँटीबायोटिक आहे, त्याच्यामध्ये खूप सारे घटक आहे, त्यामुळे आपल्या मिरची पिकावरचा ट्रेस पण कमी होणार आहे मित्रांनो. आणि जे आपण 0-44-44 सोडलं होतं त्यामुळे आपल्या वांग्या पिकामध्ये पण खूप चांगली सेटिंग जी आहे ते होत आहे मित्रांनो. बघा इथं शेंडा बिलकुलच थांबत नाही आहे, म्हणजे शेंडा जो आहे तो कंटिन्यू चालू आहे, म्हणजे आपल्या वांग्या पिकामध्ये जबरदस्त असे वाढ होणार आहे मित्रांनो. हेच फवारणी आपल्याला जे आपल्या मिरचीवर चालू आहे तेच खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन सगळं आपल्या वांगे पिकावर चालू आहे मित्रांनो. तुम्हाला वांगं दाखवून देतो मी काय कंडिशन आहे वांग्याची. आपलं काटेरी वांगा आहे, बघू शकता किती लबालब किती सुंदर इतकं छान वांगं दिसत आहे मित्रांनो. पण छान म्हटल्यावर याला तोडणं खूप भारी आहे. जर असं ढगाळ वातावरण आहे, अम्मा करणारच आहे आपला पाऊस, कारण की सुकानं आपल्याला याला खाऊ द्यायचं नाही आहे, तर अम्मा आता करणारच आहे आपली. इथे बघू शकता इथे मिरच्या पण खूप सुंदर प्रकारे लागलेल्या आहे. या मिरचीला आपण मागचा जो तोडा झालेला आहे तो 150 तोडा आपण काढलेला आहे याचा, आणि जो US चा होता त्यात 123 पन्न्या निघाल्या होत्या. तर आता तुम्हाला औषध दाखवून देतो आपण काय घेतलेलं आहे मित्रांनो. तर बघा इथे आपण औषध घेतलेलं आहे. सर्वप्रथम घेतलेला आपण मोनोक्रोटोफॉस हे सगळ्यात पहिले आपण वापरत आहे आणि मिरची लावल्यापासून हे पहिल्यांदाच आपण वापरत आहे. याचा रिझल्ट जो आहे आपल्याला सुंदर येणार आहे मित्रांनो. त्याच्यासोबत घेतला आपण कॉम्बो एक्सपर्टचा अल्गी घेतला आहे, त्याच्यामध्ये सीवीड आहे बघू शकता, आणि झाडांना याची खूप जास्त मदत होणार मित्रांनो. त्याच्यासोबत घेतला आपण ॲमिस्टर टॉप बघू शकता. याचा डोस सांगून देतो. आपण मोनोचा घेतला आहे 50, अल्गीचा पण 50 घेतला आहे, याचा 10 घेतला आहे ॲमिस्टर टॉपचा. त्याच्यासोबत घेतला आपण न्यूट्री कॉम्प्लेक्सचा 6-27, म्हणजे याच्यात 6% नत्र आहे, 27% फॉस्फरस आहे, त्यामुळे आपल्या मिरची पिकाला फुटवे आणि फ्लावरिंग करण्याचं काम आपलं हे करून देणार मित्रांनो. 800 रुपयाची किंमत आहे 1 किलोची बघू शकता. आणि जे तुम्हाला म्हणत होतो मिरची वाढवायसाठी ते आहे ओकिओ बायोस्टिम्युलंट आहे मित्रांनो. हे जे आपण US वर वापरणार आहे आणि जे रिझल्ट पण तुम्हाला दाखवणार आहे. काय रिझल्ट येणार आहे मित्रांनो, तर असा आपला संपूर्ण फवारा एकदा वापस सांगून देतो. मोनो कॉम्बो एक्सपर्टचा आपण सीवीड घेतलेला आहे, म्हणजे अल्गी घेतलेला आहे, ॲमिस्टर टॉप घेतलेला आहे आपण, त्यासोबत ओकिओ आपण फक्त US वर मारणार आहे, आर्मरवर मारू नये कारण की आर्मरची कंडिशन चांगली आहे. आणि त्याच्यात घेतला आपण न्यूट्री कॉम्प्लेक्सचा 6-27. तर मित्रांनो संपूर्ण फवारणी अशी आहे. आता बघू याचा रिझल्ट काय आहे. तर रिझल्ट जर पाहायचा असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याला रिझल्ट पण दाखवणार आहे. तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. तर मित्रांनो सर्वांना एक नम्रतेची विनंती की ज्यांनी आपले इंस्टाग्राम पेज
इंस्टाग्राम अकाउंट जर फॉलो केलं नसेल, याच नावाने आपला इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे आणि त्यावर शॉर्ट व्हिडिओ येत राहतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त लंबा व्हिडिओ न पाहता शॉर्टमध्ये माहिती मिळून जाणार आणि शॉर्टमध्ये तुम्हाला औषधं पण समजून जाणार मित्रांनो. ते पण आपलं जे अकाउंट आहे ते पण फॉलो करून घ्या मित्रांनो. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. जय गजानन.